नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं आहे म्हणजे कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत. तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये हे बघा कटोरी ब्लाऊजचे माप कसे काढायचे आहे हे तुम्हाला सांगितलेलं. हे ते मापाचं ब्लाऊज होतं. तर तुम्ही हा जर व्हिडिओ बघितला नसेल तर आधी कटोरी ब्लाऊजचे माप कसे काढायचा हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप समजेल. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ब्लाऊजचे माप काढणं, ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग मी पूर्ण व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप टाकील तुमच्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं, अगदी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तुम्हाला सहज समजेल. आणि तुम्हाला एक सांगते मी, तुम्हाला जरी कुठे अडचण आली म्हणजे समजलं नाही तर तुम्ही काय करा, मला कमेंट करा. कमेंटनुसार मी नक्कीच तुमचा प्रॉब्लेम दूर करण्याचा प्रयत्न करेल. चला तर आपण सुरुवात करूया ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं आहे. ठीक आहे, चला तर मग आपण सुरुवात करूया. तर बघा, सर्वात आधी आपल्याला जे मेजरमेंट लागणार आहे ते आपण इथे बघून घेऊयात. तर उंची आहे आपली 13.5 इंच, साईज आहे आपली 33, शोल्डर आहे 9.5 इंच, त्याच्यामध्ये 1+ ऍड करायचं झालं 10.5 आणि 10.5चा अर्थ घ्यायचा आहे 5 इंच आणि 2 लाईन. ठीक आहे. तर कमर आहे आपली इथे 26, पुढचा गळा आहे 6.5 म्हणजे आपण अर्धा इंच वाढवून घेतले. आपला ब्लाऊजवर आलेला होता 6 इंच, तर इथे घेतलेला आहे मी 6.5 इंच. मागचा गळा आहे 8.5 इंच, तर घ्यायचा आहे आपल्याला 9 इंच. बाहीची उंची घ्यायची आहे आपल्याला तर 3.5 इंच आणि 2 लाईन आपल्याला पाहिजे तयार उंची. तर मी ते 4 इंच आणि 2 लाईन घेतलेला आहे. आणि दंडघेर आहे आपला 5 इंच आणि कटोरी आहे इथे 5.5 इंच. चला तर आपण सुरुवात करूया. ठीक आहे, हे बघा अगदी आपण पॉइंट टू पॉइंट बघणार आहोत. जर तुम्हाला अडचण आली तर मला कमेंट करा. ठीक आहे. तर इथे बघा 2 पेपर घेतलेले आहे. फोल्ड इथून बंद बाजू आहे आणि इथून ओपन बाजू आहे. इथून ओपन असली तरी चालेल, ठीक आहे, हरकत नाही, काहीच अडचण नाही. कारण की आपल्याला फ्रंट भाग आणि बॅक भाग एक साथ कटिंग करायचं आहे. डबल पाठीमागचा भाग आधी कटिंग करून घेऊन फ्रंट भाग नंतर कटिंग करायचा नाही. दोन्ही पॅटर्न एक साथ कटिंग करायची आहे. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया. बघा, आता आपण काय केलं, सर्वात आधी थोडंसं इथे मार्जिन सोडून दिलं, अंदाजीच सोडायचं आणि इथे एक रेषा ओढून घेतली. ही रेषा का ओढलेली आहे आपण खालची, की जेणेकरून आपलं मार्जिन हे जे पेपरचं आहे इथे बघा असे धागे दोरे म्हणजे असं खालीवरी पेपर आहे. तर त्याच्यामुळे एक सरळ पेपर क्रिएट पाहिजे असतो आपल्याला, म्हणून मी इथे सरळ अशी लाईन ओढून घेतली. आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला 1/2 इंच इथे मार्जिन करायचं. ठीक आहे, 1 इंचाला 2 लाईन कमी, तर इथे मार्जिन करायचं आणि सरळ एक पुन्हा इथे रेष ओढून घेतली. तर हे मार्जिन का दिलेलं आहे की आपल्याला फ्रंट भाग बॅक भाग एक साथ कटिंग करायचं. तर फ्रंट भागाचं हे मार्जिन आपण आधीच इथे देऊन ठेवलेलं आहे. आता टाकायचं आहे ब्लाऊजची उंची. तर ब्लाऊजची उंची आपल्याला घ्यायची आहे इथे 13.5 इंच. हे बघा बरोबर या लाईनीच्या वरती 13.5 इंच असं उंची मोजून घ्यायची आणि इथे मार्जिन करून घ्यायचं. हे बघा, ठीक आहे. आता इथे आपलं मार्जिन आलेलं आहे बघा, असं स्पष्ट दिसेल तुम्हाला. बघा इथे उंचीचं मार्जिन आलं. जिथे उंचीचं मार्जिन आलं तिथे काय करायचं, सर्वात आधी सरळ एक अशी लाईन ड्रॉ करायची. हे बघा अशा पद्धतीने सरळ आपण इथे एक लाईन ड्रॉ करून घेतली. आणि त्यानंतर घ्यायचा आहे शोल्डर. तो शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5 इंच आणि 2 लाईन इथे. हे बघा 5 इंच आणि 2 लाईन. परत एकदा असा खाली टेप ठेवायचा आणि 2 ठिकाणी मार्जिन करून घ्यायचं. आणि सरळ ही जी लाईन आहे ती ह्या दोन्ही पॉइंट लक्षात ठेवून सरळ इथे मार्जिन रेषा अशी ओढून घ्यायची. ठीक आहे. आणि त्यानंतर घ्यायचा आहे आपल्याला आर्मोल. तर आर्मोल घ्यायचा आहे आपल्याला इथे 5 इंच आणि 2 लाईन. ठीक आहे, किंवा 5.5 घेतलं तरी चालेल. तर आपण घेऊन टाकूया इथे 5.5 इंच. 5.5 इंच आपण इथे आर्मोल घेतलेला आहे. आता बघा इथे महत्वाचा पॉइंट आहे. सगळी तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. फक्त आर्मोल जी आपली इथं आर्मोल किती साईजला किती घ्यायचं हे जर तुम्हाला माहिती नसेल
किंवा मग माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करा, मला कमेंट करा. कमेंटनुसार मी नक्कीच या स्पेशल आर्महोलचा व्हिडिओ घेऊन येईल. किती साईजला किती आर्महोल घ्यायचं, डाऊन केल्याने किती घ्यायचं, वाढवल्याने किती घ्यायचं, हे तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा. ठीक आहे. आता बघा आपण हे जी निशाण देऊन घेतला. आता काय करायचं आपल्याला, साईज तर 33 साईज आहे. 33चा 4 भाग करायचे. 33चा एक चौथा भाग किती येतो, 8 इंच आणि 2 लाईन. ठीक आहे, 8 इंच आणि 2 लाईन. आणि त्यानंतर काय करायचं, 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन. ठीक आहे. त्याच पद्धतीने कमर, कमर आपली किती आहे, 26. 26चा एक चौथा भाग किती येतो, 6.5 इंच. ठीक आहे, 26चा चौथा भाग येतो 6.5 इंच. आणि 1 इंच आपले जे पाठीमागचे डाट टाकतो आपण त्याच्यासाठी घ्यायचं 1 इंच. आणि 1.5 इंच परत शिलाई मार्जिन. हे बघा, कमरेच्या इथे टोटल मार्जिन वाढवलेलं आहे आपण 2.5 इंच. 2.5 इंच मार्जिन वाढून घेतलेले. 6.5 इथे कमर आणि 1 इंच पाठीमागचा डॉट आणि परत इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन. ठीक आहे. आता ही मार्जिन रेषा ओढून घ्यायची आहे आपल्याला. ठीक आहे. आणि आता बघा, सर्वात आधी काय करायचं आपल्याला, आर्महोल इथे 1/2 इंच डाऊन जायचं. इथे 1/2 इंच मार्जिन घ्यायचं. अशा पद्धतीने इथे 1/2 इंच घ्यायचं आणि 1/2 इंच डाऊन जायचं. हे डाऊन गेल्याने काय होतं, तुमचं जे आर्महोल असतं म्हणजे जी बाही असते, तुमची बाहीचा आकार कसा असतो बघा, मी तुम्हाला इथे समजून सांगते बघा. तर बघा, आपली जी बॉडी असते तर आपली बाही कशी सेट होते बघा, तर अशी वरती होत नाही. ही जर अशा पद्धतीने तुम्ही जर आकार दिला तर काय होतं, आर्महोलला अशा पद्धतीने आकार दिला तर तुमची बाही जशी पाहिजे तशी बसणार नाही. आणि आपण ह्या 1/2 इंच असं डाऊन गेल्याने काय होतं, ते असा आतून खोल आकार लागतो, म्हणजे आर्महोलला असा आकार दिला जातो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, आपली बाही व्यवस्थित बसते. आणि दुसरं कारण म्हणजे आपलं जे शोल्डर आहे ते सुद्धा उतरत नाही. जशी पाहिजे तशी बाही आपल्या बॉडीला सेट होते. हे कंपल्सरी आहे. प्रत्येक साईजला तुम्ही असं 1/2 इंच डाऊन जायचं आहे. ठीक आहे. तर आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला, 1 इंच मार्जिन घ्यायचं आर्महोल गोलाईसाठी. तर हे 1 इंचाचं मार्जिन आहे फ्रंट भागाच्या गोलाईसाठी. आणि त्यानंतर 2.25 इंच मार्जिन द्यायचं. तर हे मार्जिन आहे पाठीमागच्या गोलाईच्या मार्जिनसाठी. तर हे बघा, म्हणजे बघा या दोन्हीच्या गोलाईच्या मध्ये हे बघा, आता हे घेतले आपण 1 इंचाचं मार्जिन आणि हे घ्यायचं आपल्याला 2.25 इंच बरोबर. हे बघा इथे आलेलं आहे 2.25 इंच. तर या दोन्हीच्या गोलाईच्या मध्ये 1/2 इंच अंतर असलं पाहिजे बरोबर. पागा 1/2 इंच आपलं इथे अंतर आहे. आणि त्यानंतर काय करायचं बघा, हा जे पाठीमागच्या गोलाईचा जो आकार आहे तो बाहेरच्या रेषेला देऊन घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने पाठीमागच्या गोलाईचं मार्जिन बाहेरच्या रेषेला असं देऊन घ्यायचं. हे बघा, हे बघा असं थोडंसं इथे डाऊन जायचं आहे. हे बघा, जिथे आपल्या ब्लाऊजची फिटिंग करतो तिथे हलक्या हाताचं मी 2 लाईन इथे डाऊन गेलेली आहे. याने काय होतं, आर्महोल असं अंगामध्ये व्यवस्थित असं दाटून येत नाही. ब्लाऊज ढिलतं राहतं, कस्टमरला कम्फर्टेबल वाटतं. ठीक आहे. त्यानंतर आणि त्या आतमधल्या गोलाईचा आकार आपल्या आतल्या रेषेला द्यायचा आहे. बघा या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे. आणि आकार सुद्धा व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. हे बघा, इथे मी आर्महोलला आकार देऊन घेतला. आता काय करायचं आपल्याला, गळ्यासाठी मार्जिन देऊन घ्यायचं. तर आपल्याला इथे गळ्यासाठी मार्जिन घ्यायचं 2.25 इंच. 2 इंच आणि 2 लाईन. ठीक आहे. आणि त्यानंतर काय करायचं, गळा घ्यायचा आहे. इथून बरोबर टेप ठेवायचा आणि तिरपा
गळा मोजायचा 6.5 इंच. मी आधीच सांगितलं ज्या पद्धतीने आपण माप काढताना गळा घेतला त्याच पद्धतीने कटिंग करताना गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर 6.5 इंच. ठीक आहे. आणि त्यानंतर इथे बघा 2.5 इंच, इथे 2.25 आणि इथे 2.5 इंच का आपण खालून गळ्याला थोडा मोठा आकार पाहिजे असतो आणि तो सुटेबल सुद्धा दिसतो. त्याच्यामुळे इथे खाली 2.25 वरी 2.25 आणि खाली इथे 2.5 इंच मी मार्जिन घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथे बॉक्स तयार करून घेतला आणि गळ्याला इथे आकार देऊन घेते. हे बघा साधा पेन आहे माझ्याकडे. माझा मार्क पेन सध्या संपलेला आहे त्यामुळे याच पेनाने सध्या काम चालू आहे. ठीक आहे. आता काय करायचं, आता बेल्ट निशाण बेल्टसाठी मार्जिन देऊन घ्यायचं. म्हणजे 2.5 इंच. हे बघा या बाजूने 2.5 इंच आणि या बाजूने 2.5 इंच देऊन घेते मी सर्वात आधी. आणि सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे बघा हा बेल्ट थोडा कमी जास्त झाला तरी हरकत नाही. तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापावून सुद्धा मोजून घेऊ शकता. म्हणजे बघा हे इथून इथपर्यंत किती बेल्ट येतो किंवा इथून इथपर्यंत किती येतो हे मोजून घ्यायचं आणि बरोबर तेवढं मार्जिन घ्यायचं. ठीक आहे. 2.5 इंच मी मार्जिन दिलं आणि इथे 1/2 इंच वरती बेलचं मार्जिन घेतलं. 1/2 इंच वरती उचलून घ्यायचं आहे आणि इथून 2 इंचापासून असं त्याला नोक देऊन घ्यायचं बेल्टला. हे बघा या पद्धतीने. ठीक आहे. आता घ्यायचं आहे आपल्याला कटोरी. तर हे बघा कटोरी आहे आपली 5 इंच. तर सरळ सरळ 5 इंचावर मार्जिन करायचं आणि 5 इंचाचं एक मध्य घ्यायचं म्हणजे एक अर्ध काढायचं. तर 2.5 इंच 2.5 वर मार्जिन करायचं आणि एक 5 वर मार्जिन करायचं. ठीक आहे. आणि त्यानंतर काय करायचं, सरळ ही जी लाईन आहे ती सरळ इथे अशी ओढून घ्यायची. हे बघा अशी सरळ इथे आपल्याला ही लाईन ओढून घ्यायची. आणि त्यानंतर काय करायचं, ह्या वरच्या गोलाईपासून 2.5 इंचावर एक मार्जिन करायचं. हे बघा वरच्या गोलाईपासून वरची जी पाठीमागच्या गोलाईचं जे मार्जिन आहे त्या गोलाईपासून एक 2.5 इंचावर मार्जिन करायचं आणि ही जी रेषा आहे ती सरळ अशी ओढून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा या पद्धतीने सरळ अशी रेषा ओढून घ्यायची आणि ही जी आहे हे अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला कटोरीला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने कटोरीला आकार देऊन घ्यायचा. हे बघा हे जे कटोरीचं आहे सेंटर तिथून 1 इंच वरती घ्यायचं आणि एक मार्जिन करायचं. हे बघा इथे 1 इंच वरती घ्यायचं आणि मार्जिन करायचं. ठीक आहे. तर बघा आपली मार्जिन कटोरी आहे म्हणजे पेपर कटिंग आपलं होतच आलेलं आहे. मार्जिन आखून झालेली आहे. आता फक्त कटिंग बाकी आहे. जसं की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते जेवढं कटिंग महत्वाचं आहे तेवढं स्टिचिंग महत्वाचं आहे. कटिंग जर तुम्ही बरोबर केली नाही तर तुमचं स्टिचिंग सुद्धा व्यवस्थित होणार नाही. सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे कटिंग व्यवस्थित करणे, दुसरा पॉइंट म्हणजे स्टिचिंग व्यवस्थित करणे आणि तिसरा पॉइंट म्हणजे ब्लाऊजला व्यवस्थित फिनिशिंग देता आली पाहिजे. ठीक आहे. असं व्यवस्थित आपण इथे कटिंग करून घेऊयात. आणि हे बघा इथे आपलं थोडंसं बाकी आहे अजून. इथे मी वरतून कटिंग करून घेते. व्यवस्थित फिनिशिंग सोबत कटिंग नाही केलं की माझं हे बघा मी थोडंसं म्हणजे इथे विसरले तर आपलं विसरायला नको. हे कटिंग करताना माझ्या लक्षात आलं. शोल्डर सुद्धा आपल्याला इथे 1/2 इंच डाऊन जायचं आहे इथे गळ्याकडच्या साईडने. हे बघा अशा पद्धतीने इथे असं डाऊन जायचं शोल्डर. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला डाऊन जायचं. या अशा आपलं शोल्डर डाऊन गेल्याने तुमचं गळा उतरणार नाही, आर्महोल मध्ये रिंकल येणार नाही. त्याचं हेच कारण आहे. तुमचा शोल्डर जर उतरत असेल तर नक्कीच या पद्धतीने कटिंग करा. हे बघा. ठीक आहे. तर आता आपण इथे काय करून घेऊयात, सरळ एक कटिंग करून घेऊयात. म्हणजे इथे कट मारून घेऊयात. पाठीमागचा भाग आणि बॅक भाग आपण इथे वेगळा करून घेऊयात. फ्रंट भाग आणि बॅक भाग. हे बघा मधलं हे सेंटर कट करून घेऊयात आधी.
हे शिल्लकचा जो पेपर आहे तो आधी इथे कटिंग करून घेऊयात. हे बघा, आता काय करायचं आणि फ्रंट भाग बॅक भाग वेगवेगळा करून घ्यायचा आणि सर्वात आधी पाठीमागचा भाग तयार करून घेऊयात आपण. ठीक आहे. तर आता इथे बघा 1.25 इंच जे मार्जिन आपण फ्रंट भागासाठी वाढवून घेतलं ते सर्वात आधी इथे मार्जिन देऊन घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं. सोपं आहे. एक साथ आपली दोन्ही भागाची कटिंग झालेली आहे आणि तुम्हाला समजेल या पद्धतीमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. तरी पण तुम्हाला समजलं नाही तर मला कमेंट करा. ठीक आहे. हे बघा, आता आपण हा शिल्लकचं जे फ्रंट भागासाठी एक्स्ट्रा मार्जिन आपण वाढवून घेतलं होतं ते सुद्धा मी इथे कटिंग करून घेतलं. आता आपल्याला पाठीमागच्या गळ्याचं मार्जिन देऊन घ्यायचं. तर पाठीमागचा गळा आपल्याला तयार 8.5 पाहिजे, तर आपण इथे 9 इंचावर मार्जिन करून घेऊयात. ठीक आहे. बरोबर असा टेप ठेवायचा, बरोबर गळ्यासाठी मार्जिन करायचं. आणि हे बघा इथे 2.5 इंच आणि सर्वात आधी सरळ असा बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला इथे. आणि त्यानंतर इथे गळा, तुम्हाला जो गळा पाहिजे तो तुम्ही इथे ड्रॉ करू शकता. हे बघा, इथे मी सिंपलच गोल गळा आखून घेतलेला आहे आणि आता आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, आपला पाठीमागचा भाग इथे तयार झालेला आहे. आता फ्रंट भागाची योग्य पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची. बघा, हा जो बेल्ट जरी तुम्हाला एवढा दिसत असेल, बेल्ट तयार झाल्यानंतर आपल्याला एवढाच ब्लाउज मध्ये येणार आहे. म्हणजे कारण की वरतून इथे जोडण्यासाठी, खाली फोल्ड करण्यासाठी ते मार्जिन आपण शिल्लक दिलेलं आहे. ठीक आहे. बेल्ट वेगळा झालेला आहे आपला. आता आपल्याला कटोरी वेगळी करून घ्यायची आहे. हे बघा, हा आर्मोल आकार सुद्धा अगदी फिनिशिंग सोबत कटिंग करून घ्यायचा आहे. घाई करायची नाही. महत्वाचा पॉइंट म्हणजे कटिंग करताना, स्टिचिंग असू दे किंवा कटिंग असू दे, घाईच कोणत्याच कामाला घाई करायची नाही. हळूवार सावकाशपणे फिनिशिंग सोबत काम करायचं. तशी सवय एकदा लागली तुम्हाला तर लागली. हे बघा, आता वाढवायची आहे आपल्याला कटोरी. तर बघा, इथे मी दुसरा एक पेपर घेतलेला आहे आणि आता इथे काय केलेलं आहे, अशा पद्धतीने ठेवायची. बघा, इथून थोडंसं मार्जिन असलं पाहिजे, इथून 1.5 इथून अशा पद्धतीने खाली या बाजूने असं पेपर असला पाहिजे. अशी कटोरी ठेवून घ्यायची आणि जशी आहे तशी ती सर्वात आधी कॉपी करून घ्यायची आहे. ठीक आहे. हे बघा, जशी आहे तशी मी इथे मार्जिन देऊन घेतलेलं आहे. सर्वात आधी काय करायचं, या पॉइंट पासून हे बघा 2.5 इंचावर इथे मार्जिन देऊन घ्यायचं. हे पॉइंट देऊन घ्यायचा. हे बघा, 2.5 इंचावर हा पॉइंट देऊन घ्यायचा. आणि आता काय करायचं, इथे 1.25 इंच मार्जिन घ्यायचं. आणि आता अजून एक तुम्हाला घेते, इथे समजून सांगते थोडंसं. 1.25 इंच या बाजूने आणि 1.25 इंच या बाजूने. हे बघा, आता बघा 1.25 इंच. आता हे किती साईजला किती हे मार्जिन वाढवायचं, इथे आपण जे 1.25 इंच घेतलेलं आहे हे किती साईजला किती घ्यायचं, याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करा. हे प्रत्येक साईज नुसार हे मार्जिन कमी जास्त करावं लागतं. एकच सफिशियंट मार्जिन नाही, ते तुम्हाला कमी जास्त साईज नुसार वाढवावं लागतं. तर इथे आपण थोडंसं शिलाईसाठी मार्जिन देऊन घेऊयात. इथे सुद्धा 1/2 इंच आणि इथे 1/2 इंच. आता बघा, सगळीकडून आपण पॉइंट देऊन घेतले. आता काय करायचं, सरळ सरळ, बाकी काहीच नाही. आता रेषा देऊन घ्यायच्या आहे. बघा, सोपी आहे कटोरी वाढवायला, एकदम सोपी आहे. फक्त तुम्हाला टेक्निक माहित पाहिजे, किती साईजला किती पाहिजे वाढवायला, हे माहित असलं तर खूप सोपं होईल. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने रेषा देऊन घ्यायच्या आणि कटोरी आपली इथे वाढून झालेली आहे.
हे बघा, तर इथे बघा आपली कटोरी वाढून झालेली आहे. तर आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा कटोरी आपण इथे वाढून घेतलेली आहे. हा आहे फ्रंट भाग. हे बघा, हा फ्रंट भाग. हे बघा, हे आहे बेल्ट आपला आणि हा आहे पाठीमागचा भाग. ठीक आहे मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.